बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या नेत्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या स्वर्गीय सो केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू यांचा पुढचा वारसा ज्यांनी अत्यंत गतिशील पद्धतीने चालवला। जे पाणी समुद्राचं अप्पर वैतरणा नदी कोकणातनं वाहते ते समुद्राला मिळणारं पाणी उचलून मराठवाड्यात आणून टाकायचं जायकवाडीमध्ये, हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याचा अंदाजित खर्च आजच्या तारखेला 20,000 कोटी रुपयाच्या आसपास आहे। जायकवाडीची क्षमता 102 TMC आहे आणि येणारं पाणी हे 210 TMC आहे। तिकडनं समुद्रातलं उचलून पाणी इकडं आणायचं। आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा हिस्सा मागत नाहीत, आम्ही त्यांच्या ताटातलं हिसकून मागत नाहीत, आम्ही समुद्राला वाहून जाणारं पाणी मागतो। ते जर जायकवाडीत आणून टाकलं तर आमच्या अनेक पिढ्या, एकच पिढी नाही अनेक पिढ्या आपल्याला धन्यवाद देतील। आणि मला वाटतं की काळ्याची तहान भागवणं हे महत्वाचं पाणी, हे पाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावं। पहिला टप्पा आपण मंजूर केलाय, पहिल्या टप्प्याचं टेंडर निघालेलं आहे, पण ठराविक वेळेमध्ये हे काम झालं तर मराठवाड्याच्या भाली आणि माथी हा जो कलंक दुष्काळाचा लागलेला आहे हा धुवून काढण्याकरता खूप मोठी उपलब्धी होणार आहे। चौसा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना सत्तेत राहण्याची जी संधी मिळाली त्या संधीचा उपयोग त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी केला। सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, ही त्यांची भूमिका भावना सातत्यानं त्यांनी जोपासली। केशरबाई क्षीरसागरांचा राजकीय वारसा आणि वसा त्यांनी यशस्वीने चालवताना अनेक ऐतिहासिक गोष्टी केल्या। देशाच्या इतिहासात पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना काढणाऱ्या काकूंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही देशातली पहिली वीज बिल माफी शेतकऱ्यांना दिली होती। त्यांचं हे काम महाराष्ट्राचा राजकीय इतिहास कधीच विसरू शकणार नाही। माझा दावा आहे की मी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊ, कुठल्याही जातीचा माणूस असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला विश्वास आणि प्रतिष्ठा देत त्याच्या अडचणी सोडवायचा मी प्रयत्न केला। ग्रामीण भागातील शिक्षणाच्या संदर्भात जाणीवपूर्वक भूमिका घेऊन शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची गंगोत्री गेली पाहिजे ही त्यांची जाणीव अत्यंत प्रगल्भ आहे। जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील जाणते नेतृत्व आहे। जिल्ह्याच्या राजकारणात सर्व दृष्टीने वयाच्या मानाने पालकाच्या भूमिकेत जाण्याची त्यांची आता योग्य वेळ आहे। अत्यंत प्रचंड घाव प्रतिघाव होत असताना सुद्धा त्यांनी कधीच स्वतःला खचू दिलं नाही। कुटुंबात असलेला कलह त्यांनी कधी जाणू दिला नाही। अत्यंत टोकाचे मतभेद असताना सुद्धा आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सहकार्याला बरोबर घेऊन जाणं आणि त्यांची काळजी घेणं हा त्यांचा स्थायी भाव। बीडमध्ये घडलेल्या काही नुकत्याच घटनेनंतर त्यांनी स्वतःचं घर जळालेलं असताना इतराच्या घरामध्ये जाऊन त्याची चौकशी करणं मला वाटतं हे राजकारणात निराळच आहे। त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्यांनी सिंचनाचं क्षेत्र वाढवलं, त्यांनी सिंचनाच्या अनेक योजना आणल्या, साठवण तलाव केले, शेती आणि माती या दोघांना पद आणि प्रतिष्ठा देत असताना या माणसांचं भविष्य आणि आयुष्य सुखकर कसं होईल असा प्रयत्न जयदत्त क्षीरसागरांनी त्यांच्या राजकारणात केलेला आहे। आपण पाहतो की त्यांनी अनाथाच्या दारात दिवा लावण्याचं जे काम केलंय, नादो मानोरांच्या भाषेत सांगायचं असेल तर असं म्हणता येईल, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तिना जात ज्यांची, कोण त्यांना धर्म ज्यांना, दुःख ओले दोन अश्रू माणसांचे माणसांना, लोकांच्या डोळ्यात दिसणारे अश्रू पुसणारा हा नेता बीड जिल्ह्याला पडलेलं एक स्वप्न आहे। आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या सगळ्या विकासाच्या योजनेत त्यांचा हातभार आहे। आता बीड जिल्ह्यामध्ये वयाच्या दृष्टीने जर पाहितलं तर त्यांच्या इतका मार्गदर्शक ज्येष्ठ नेता अन्य कोणीही नाही। ते ज्या पद्धतीचा आचार आणि विचार घेऊन पुढे जात आहेत, ते कुठल्या पक्षात आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, ते कोणता विचार या जिल्ह्याला देणार आहेत, या जिल्ह्याच्या विकासासाठी किती भरीव योगदान जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात 1980 नंतर स्थिर झालेली राजकीय पिढी आता हळूहळू थांबू लागलेली असताना नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांच्याशिवाय अन्य कोणीही त्या योग्यतेचा नेता आता जिल्ह्यात उपलब्ध नाही। राजकीय पक्ष व वैयक्तिक आशा अपेक्षा अधिक मोठ्या होत जात असताना त्यांना समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रात भरीव योगदान देण्याची संधी आता निर्माण झाली आहे।
गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यातलं राजकारण आणि राजकारणाने घेतलेलं विक्राळ स्वरूप विकासाच्या दृष्टीनं सुकर नाही. त्यामुळे सर्व समाजातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा त्यांचा अनुभव आपल्याला कामी येईल. गेल्या काही वर्षात ते राजकीयदृष्ट्या अस्थिर आहेत असे वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा वेळी राजकारणात त्यांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत. त्यामुळे राजकारणातल्या अनुभवाचा त्यांना फायदा होईल. कुटुंबामध्ये ज्येष्ठ असल्याने कुटुंबाला बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास पात्र आहे. बीड शहरात होत असलेल्या अनेक योजनात त्यांचा वाटा आहे. नवीन वारसाकडे सूत्र देत असताना त्यांनी घेतलेली राजकारणातली काळजी एक राजकारणाला नवा आयाम देत आहे. गेल्या काही वर्षात बीडसारख्या शहराची झपाट्यानं होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्यांनी आणलेल्या पाण्याच्या योजना आपल्याला दीर्घकाळ उपयोगी पडणार आहेत. अशावेळी यावर्षी त्यांचा होणारा वाढदिवस विशेष आहे. त्यांची राजकीय भूमिका, राजकीय भविष्य निश्चित करणारा हा वर्षाचा कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कदाचित पुढच्या वाढदिवसापर्यंत त्यांच्या नावलौकिकाला वेगळी उंची प्राप्त होणार आहे. त्यांच्या हातून बीड जिल्ह्यात चांगलं काम घडावं यासाठी त्यांना शुभेच्छा देताना मला आमचे मित्र पंजाब वेडे यांनी लिहिलेली कविता आठवते. ते असं लिहितात, एकदा हरलो म्हणून माझ्यावरती हसू नका, माझ्यावर टाकलेल्या डावात तुम्हीच फसू नका. या मातीनंच शिकवलंय कवच तिचं भेदायला, बळ सारं एकटून आकाशाकडे झेपायला. मला माझ्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे, संपून जाईल मी हा तुमचा आभास आहे. संघर्षाचं बाळकडू नसा नसात आहे भिनलेलं, आकाशाच्या भेटीचं स्वप्नमनी धरलेलं. ऊन पाऊस वारा यांच्याशी मैत्री करणार, झेलून साऱ्या संघर्षाला उत्कर्षाची वाट धरणार. मला वाटतं इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा आणि त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या क्षेत्रातला विचार करता जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातलं अमृत महोत्सवाच्या वयाच्या दिशेनं निघालेलं, मात्र राजकारणात सुवर्ण महोत्सव साजरं करणारं हे व्यक्तिमत्व आहे. असं कोणतंच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात जयदत्त क्षीरसागरांनी काम केलं नाही. अध्यात्माचा असेल, शिक्षणाचा असेल, अर्थकारणाचा असेल, सहकाराचा असेल, उद्योगाचा आणि विकासाचा असेल, अनेक धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. बीड जिल्ह्यात भगवानगड असेल, नारायणगड असेल, गहिनीनाथगड असेल, चाकरवाडीचा विषय असेल किंवा एखाद्या मुस्लिम धर्माचं प्रार्थनास्थळ असेल, या सगळ्या विषयाला आणि आशाला बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे जयदत्त क्षीरसागर. बंकट स्वामीनं 2 हिरे निवडले ह्या बीड जिल्ह्यातले, भाऊ आणि बाबा, वामन भाऊ आणि भगवान बाबा. 2 हिराला पैलू पाडले आळंदीला नेऊन, आणि त्यांनी या बीड जिल्ह्यामध्ये अडाणी, अशिक्षित, व्यसनाधीन झालेल्या समाजाला जागृत करायचा अविरत प्रयत्न केला. राजकारणात, समाजकारणात कार्यरत असताना उच्च शिक्षित असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी एक नवीन समीकरण जन्माला आणले. जातीविरहित कार्यकर्त्यांची टीम तयार करण्याचं श्रेय हे जयदत्त क्षीरसागरांनाच जातं. सुबह का भूला शाम को घर आया तो उसको भूला नहीं कहते. देर आए दुरुस्त आए. आम्ही कधी सोडाचं राजकारण केलं नाही. ज्यांनी विरोध केला असेल तो लोकशाहीत केला. निवडणुका संपल्या, विरोध संपला. कधी बदला घ्यायचा, सूड घ्यायचं किंवा त्याला अडचणीत आणायचं, हे काम लोकशाहीच्या चौकटीत कधी आम्हाला शिकवलं नाही, कधी आम्ही केलं नाही. आणि त्यामुळं त्या मोकळ्या मनानं चर्चा करून आपण आता पक्षप्रवेश केलेला आहे. तुमच्या कामाचं योग्य मोल होईल, आपल्या कामाला निश्चित न्याय मिळेल. आणि आता जो राज्यमार्ग आपण केलाय, अगोदर पाऊलवाट होती, पाऊलवाटेनं अनेक नगरसेवक अगोदर आले. आता स्टेट हायवे झालाय, आता नॅशनल हायवे पुढे होणार आहे. हा नॅशनल हायवे 211 सांगत नाही, प्रवेशाचा नॅशनल हायवे. कार्यकर्ता उभा करताना कोणताही भेद न करता त्याला राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्यायची ही त्यांची राजकीय रणनीती अनेक वर्ष राजकारणात त्यांना जिवंत ठेवू शकते. पत्रकारानं सुई बनवून फाटलेलं हे समाजाचं महावस्त्र आहे,
ते सुई बनवून टाका मारावा, कैची बनवून कापू नये. कैची बनवून कापणं हे खूप सोपं आहे, पण सुई बनवून धागा मारणं आणि टाका मारणं हे खूप अवघड आहे. आणि हे काम पत्रकारितेचं आहे. जांभेकरांपासून आज ताक आहे. हा विचार करताना आज त्यांचा वाढदिवस. हा वाढदिवस साजरा होत असताना आम्ही त्यांना आगामी काळात अधिक उंचीच्या ठिकाणी पाहू इच्छितो. ती उंची त्यांना भेटो एवढ्याच शुभेच्छासह मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं. बाळा माती लई थोरं, तिला कसं विसरावं. जन्मलो आम्ही माती, किती होणारा माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती. हा वात पेटवण्याचा विचार त्यांच्या जन्मदिनी लागावा एवढाच.